नमस्कार, मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड. आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे. पाहूया शहरातील ताज्या घडामोडी. प्रभाग क्रमांक 14 मधील नागरिकांना दिलेल्या विकास कामाच्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी नगरसेवक ॲडव्होकेट संदीप भराडे आणि नगरसेविका अल्पना योगेश गोरे यांनी विविध ठिकाणी रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामांना सुरुवात केली आहे. शंकर मंदिर समोरील रस्ता, साईबाबा मंदिर चौक, घाडगेनगर शाखा परिसर तसेच नवीन भेंडीपाडा येथील मधला रस्ता अशा अनेक ठिकाणी खड्डेमय झालेल्या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात येत आहे. या कामामुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळणार असून वाहतुकीची समस्या देखील कमी होणार आहे. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानुसार तसेच शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागातील विकास कामांना गती मिळाल्याचे नगरसेवक ॲडव्होकेट संदीप भराडे आणि नगरसेविका अल्पना गोरे यांनी सांगितले. पावसाळा तोंडावरती आहे आणि आपण बघितलं असाल तर गेल्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये कोविडमुळे किंवा काही प्रकरणांमुळे इलेक्शन्स थांबल्या होत्या. त्याच्यामुळे प्रभागाचा विकास जो होता हा बहुतांश थांबलेलाच होता. परंतु ज्यावेळेस इलेक्शन्स लागले आणि इलेक्शन्स लागल्यानंतर निवडणुकांमध्ये आम्ही दोघांनी ज्या नागरिकांना आश्वासनं केली होती त्या आश्वासनापूर्तीचाच हा एक भाग आहे. आज जर आपण इथे बघत असाल प्रभाग क्रमांक 14 मध्ये जेवढे पण जिथे खड्डे होते, जे कुठे डांबरीचे थोडेसे पॅचेस झाले होते ते आपण आज नगरपालिकेच्या माध्यमातून आज तिकडे कंप्लीट करून घेत आहोत. या सगळ्यांच्या मागे आमचे आदरणीय आधारस्तंभ शहरप्रमुख अरविंदजी वाळेकर, त्याचप्रमाणे आमचे माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक राजेंद्रजी वाळेकर असतील, त्याचप्रमाणे माजी नगराध्यक्ष मनीषाताई वाळेकर असतील, निखिल वाळेकर असतील, या सगळ्यांचं समर्थन आणि सहयोग आम्हाला लाभलेला आहे. त्याचप्रमाणे आमचे डॉक्टर श्रीकांतजी शिंदे कार्यसम्राट खासदार यांच्या माध्यमातून या शहरावरती इतकं सूक्ष्म लक्ष आहे. तर त्यांच्याच याच्यातनं ह्या ज्या गोष्टी आहेत त्या लवकर घडत आहेत. कारण विषय असा आहे का एखाद्या गोष्ट करण्यासाठी जो पेशन्स, जो टायमिंग लागतो तो जर तुम्ही बघितला असेल तर खूप वेळ लागणार होता. परंतु श्रीकांतजी शिंदे यांना आम्ही वारंवार त्यांची विचारणा केली. त्यावेळेस त्यांनी नगरपालिकेला एक फोन केला का प्रभागातली कामं ही पटकन झाली पाहिजेत आणि त्याचाच एक भाग म्हणजे आज आपण येथे जे डांबरीकरणाचं काम आहे ते सुरू झाल्याचं दिसत आहे. या सगळ्या माध्यमातून आम्हाला एकच सांगायचं आहे की शिवसेना ही फक्त समाजकारणासाठीच आहे, राजकारण दूरपासून त्याच्याशी संबंध नाही आहे. ज्याप्रमाणे बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला जो मूलमंत्र दिला आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण, त्याच धर्तीवरती आम्ही या प्रभागाचा विकास करणार आहोत आणि आम्ही इलेक्शन्समध्ये जी काही आश्वासनं दिली आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज येथे आपण डांबरीकरणाचं जे काम आहे ते सुरू केलेलं आहे. हे डांबरीकरण प्रभाग क्रमांक 14 मध्ये जिथे प्रभाग चालू होतो, शंकर मंदिर मुख्य प्रवेशद्वार तिथे साईबाबा चौक, तसेच घाडगेनगर शाखा आणि जो बुवापाड्याचा परिसर आहे, बुवापाड्यामधले केबी रोड लगतचा जो परिसर आहे तिथे, आणखीन भेंडीपाडा जो मधला रस्ता आहे झेंडा चौकाच्या तिथला, या मुख्य जो रस्ता आहे त्या मुख्य रस्त्यांमध्ये हे डांबरीकरणाचं काम चालू आहे. आणि लोकांची मागणी होती की पावसाळ्याच्या आधी आम्हाला की खड्डे बुजवण्यात यावे, त्यामुळं ॲक्सिडेंट व्हायचे. लहान मुलांच्या आता शाळा चालू झालेल्या आहेत, त्यामुळं मुलंही पावसामध्ये शाळेत जाणार आहेत आणि त्यामुळे त्यांचेही कुठे ॲक्सिडेंट होऊ नये, इजा होऊ नये आणि खड्ड्यांमध्ये पाणी साचून रोगराई पसरू नये, मच्छर परत वाढू नये, त्यासाठी आम्ही हे डांबरीकरणाचं काम हाती घेतलेलं आहे. तर आमचे लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे अतिशय दूरदृष्टीचे नेते आहेत. त्यांनी प्रत्येक नगरपालिकेवर लक्ष देऊन लवकरात लवकर ही तातडीची जी कामं आहेत ती चालू करण्याचे आदेश दिलेले आहेत. आणि तसेच आम्हाला ह्या कार्यक्रमासाठी किंवा ह्या उपाययोजना करण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन लाभले ते आमचे शहर प्रमुख अरविंदजी वाळेकर, माजी उपनगराध्यक्ष मनीषाताई वाळेकर आणि आमचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रजी वाळेकर, त्यांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनातून आम्ही हे काम चालू करत आहोत. आणि लोकांची मागणी एक वचनपूर्ती आम्ही आज कुठेतरी करत आहोत आणि अशीच लोकांची कामं आम्ही करत राहू. त्यांनी आमच्यावर जो विश्वास ठेवला आहे तो कुठेच तडीच जाणार नाही, यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू. शहरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाहण्यासाठी वृत्तांत जिल्हा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा.